मंत्री महोदय, वितरित केल्याप्रमाणे मंत्री महोदय, या ठिकाणी आदिवासी या दुर्गम भागातील हजारो कुपोषित बालकं आणि मातांना अनुदान मिळावं, टेक होम रेशन मिळावं या संदर्भातला विषय आहे. आपण उत्तर दिलेलं आहे. या उत्तरामध्ये आपण नवीन प्रणालीसुद्धा जाहीर केलेली आहे. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 30% ते 25% लोक अजूनही बाकी आहेत लाभार्थी म्हणून तुमच्या उत्तरामध्ये जे आलेलं आहे. त्यामध्ये फेस कॅप्चरचं जे आहे ते 82% आहे आणि फेस कॅप्चरचं 77 आधार फेसचं जुळणे 73 झालेली आहे. सभापतीमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये आपल्याकडं खरं म्हणतं तर नेटवर्कच नसतं आणि त्यामुळे आपल्या नियमानुसार तुमचं जे आहे ते OTP वेळेवर न येणे, आधार कार्ड न होणे, लाभार्थ्याचा चेहरा जुळत नसल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्कच नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. मग तिथल्या असलेल्या ज्या यामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताई असतील किंवा बाकीच्या मदतनीस असतील किंवा ह्याची रेशनिंगचं त्यांना मिळणारे देणारे जे प्रक्रिया करणारे घरपोच प्रक्रिया करणारे जे यंत्रणा तुमची आहे ते म्हणतात की या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नवीन सूचना नसल्यामुळे या निकषामध्ये तुम्हाला जर ते होत नसेल तर आम्हाला देता येत नाही. आपण चांगलं सांगितलेलं आहे. माझं म्हणणं आहे की या सगळ्या त्रुटी दूर करून मग तिथे फेस आपलं रीडिंग होत नसेल किंवा काही होत नसेल तरीसुद्धा जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना अन्याय होणार नाही याच्या संदर्भामध्ये आपण सूचना करणार का? एक. दुसरं, आपण ही ज्या आता याला पर्यायी यंत्रणा वापरलेली आहे त्या पर्यायी यंत्रणेच्या संदर्भामध्ये खाली आदेश जाणं गरजेचं आहे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातले सक्त सूचना करणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये जर कोणी चालढकल करत असेल किंवा ह्याच्या नावावर बोगस पद्धतीने काम करत असेल याच्यावर आपण नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार आहात का? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 6 ते 3 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदान माता तसेच किशोरवयीन मुलींना हा घरपोच आहार पोचवला जातो. खरं तर केंद्र शासनाची ही एकात्मिक बालविकास अंतर्गत योजना आहे ज्याला 50% केंद्र शासनाचे आणि 50% आपल्या राज्य शासनाचा त्याच्यामध्ये वाटा आहे. केंद्र शासनाने ऑक्टोबर 2024 पासून पोषण ट्रॅकर ॲपद्वारे FRS म्हणजे फेशियल रेकग्निशन सिस्टीम प्रणाली ही सुरू केली आणि खरं तर 1 जुलै 2025 पासून सर्व राज्यांसाठी FRS प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे. पण ही केलेली असताना सुद्धा आपण साधारणपणे आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये OTP वेळेवर न मिळाल्याने किंवा FRS प्रणाली नसल्याने पोषण आहाराचा लाभ कोणाला नाकारलेला नाही आहे. आपण साधारणपणे या संदर्भातल्या ज्या 5-6 उपाययोजना केलेल्या आहेत म्हणजे हा जो त्यांनी आपल्याला बंधनकारक जे करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जे 5-6 आपण त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत त्या मी आपल्याला सभापती महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी नमूद करते. जिल्हास्तरीय आधार व मोबाईल अद्ययावत शिबिरे त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. चेहरा जुळल्यानंतर OTPची आवश्यकता नाही, केवळ चेहरा प्रमाणीकरणद्वारे घरपोच आहार वाटप करण्याची सुविधा, चेहरा जुळत नसल्यास पुन्हा फोटो काढण्याची सुविधा आणि त्याचबरोबर ऑनबोर्डिंगच्या वेळी एकदाच इंटरनेट लागते, त्याच्यानंतर इंटरनेटची त्या ठिकाणी गरज नाही. ही ऑफलाईनसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं एकदा फेस व्हेरिफिकेशन झालं की ते करणं शक्य आहे. लाभार्थी मॉड्यूलद्वारा आपण लाभार्थी स्वतः FRSची नोंदणी करू शकतो, ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता सुविधा केलेली आहे. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस हिच्याद्वारे जर तिथलं राहून गेला असेल तर ती स्वतःसुद्धा जी काही लाभार्थी आहे ती त्या संदर्भातली या लाभार्थी मॉड्यूलच्या द्वारे करू शकते आणि 5 दिवसातून एकदाच हा डेटा सिंक करणे आवश्यक आहे. याच्याने होणार असं आहे सभापती महोदय की पूर्वीच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे आधार कार्डवर जुना फोटो असायचा आणि आत्ता जो अपडेटेड फोटो आहे तो त्याच्यामध्ये अपलोड होणार आहे म्हणजे त्याच्याने त्यांचं रेकग्निशन हे आपलं सोपं जाणार आहे. आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसतो अनेकदा किंवा तो नंबर बंद झालेला असतो. आता ही अपडेटेड आपण जी सिस्टीम करतोय त्याच्यामुळे ती जी अडचण आहे ती त्या ठिकाणी दूर होणार आहे. काही लाभार्थ्यांचं आधार कार्डच नसतं त्यामुळे ह्या फेस रेकग्निशनमुळे ते लाभापासून वंचित राहणार नाहीत जर त्यांचं आधार कार्ड नसणार तर. आणि दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते त्याच्यामुळे आपल्याला OTPची गरज फक्त एकदाच लागणार आहे, त्याच्यानंतर काही OTPची गरज आपल्याला लागणार नाही आहे. आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपले जे पात्र लाभार्थी आहेत ते साधारणपणे 30,14,165 आहेत आणि फेस कॅप्चर जे आपलं झालेलं आहे
ते जवळपास 25,104 असं झालेलं आहे, म्हणजे 82.95%. फेस कॅप्चर प्लस KYC हे साधारणपणे आपलं 23,44,000 इतकं झालेलं आहे आणि आधार फेस जुळणी हे आपलं जवळपास 22 लक्षपेक्षा अधिक झालेलं आहे. आणि देशातील जे राज्य आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपलं महाराष्ट्र हे पहिल्या 5 क्रमांकांमध्ये आहे आणि जे कोस्टल राज्य जे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र या FRSच्या सिस्टीम अंमलबजावणी करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण सध्या 73% केलेला आहे, पण जे उर्वरित 27 आहेत यांना आपण लाभापासून वंचित ठेवणार नाही आहोत. त्यांचा लाभ हा चालूच आहे. टप्प्याटप्प्याने ह्या सिस्टीममध्ये आपण त्यांचा अंतर्भाव करत आहोत. मंत्री महोदयाने उत्तर चांगलं दिलेलं आहे. फक्त एवढंच आहे की यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की ह्या दिलेल्या लाभार्थ्यांना हे लाभार्थ्यांचे सही अंगठे काही घेऊन ह्या असलेल्या सुविधांचा दुसरीकडं विक्री करण्याचा प्रयत्न होतो हे तुम्हाला पण माहिती आहे. याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कधीतरी सस्पेक्ट इन्स्पेक्शन करून ह्याच्यावर नियंत्रण करा. हे गरीब लोक असतात, अज्ञानी असतात, त्यांचा फायदा घेऊन मग ही लोक काय करतात की ठीक आहे तुमचा सही घ्या, अंगठा घ्या आणि नंतर लाभ मिळाला म्हणून दाखवता. मग ते एक मोठं रॅकेट होतं. या संदर्भामध्ये सुद्धा आपण राज्य सरकारने याच्यावर मागे कारवाई करण्याची भूमिका घेतली होती, म्हणजे आंध्रापर्यंत गेलं होतं. तर या संदर्भामध्ये सुद्धा आपण, कारण हे स्वस्त धान्य वगैरे मिळतं, बाहेर ते विकल्यानंतर जास्त मिळतं, याच्यावर मंत्री महोदयाने उत्तर दिलं आहे, फार सुंदर आहे. फक्त याच्यावर सस्पेक्ट व्हिजिट म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार नाही, याच्यावर आपण नियंत्रण ठेवणार आहोत. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण सूचना केलेली आहे. खरं तर FRS जी प्रणाली आहे ही बंधनकारक केल्यानंतर जवळपास 90% पेक्षा अधिक आपला हा विषय, कारण त्यांना ज्या वेळेला आपण त्या आहार देणार त्याच वेळेला त्यांचा फोटो काढला जाणार आहे आणि तो अपलोड होणार आहे. त्यामुळे तो ट्रॅकिंग सिस्टीमवर सुद्धा येणार आहे. आणि अशा पद्धतीने जी सूचना केलेली आहे की कदाचित जर अशा पद्धतीच्या कुठं तक्रारी आल्या किंवा सरप्राईज व्हिजिट ज्याला आपण म्हणतो, तर त्याही आपली जी सूचना आहे त्याचा विभाग सकारात्मक पद्धतीनं विचार करून त्या संदर्भातली योग्य कारवाई केली जाईल. जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब.